सर बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आहे, की जे अर्थनियोजन आहे, अर्थनियोजन जे प्रकरण आहे, ते मुलांना फार कठीण जातं. म्हणजे त्याचा मुलं फार अगदी ते हां. कसं सोडवायचं त्यांच्या त्या पद्धतीचा बऱ्याचशा त्यांना अडचणी निर्माण होतात. तर त्या अर्थनियोजन प्रकरणामध्ये कसे ते चांगल्या पद्धतीने ते सोडवू शकतील किंवा त्यांच्या जे जे काही अडचणी आहेत त्या दूर करू शकतील, याच्याबद्दल काय तुम्ही शॉर्टमध्ये तुम्ही सांगू शकाल सर? अ, अर्थनियोजन प्रकरण आहे, तर या प्रकरणाचा जास्त बाऊ करण्यात आलेला आहे. म्हणजे बाबा खूप अवघड आहे आणि खूपच टेन्शन आहे. कधी-कधी आम्हाला शिक्षकांना सुद्धा सुरुवातीला वाटायचं, की बाबा अर्थनियोजन प्रकरण लई ताप आहे डोक्याला. कारण त्याच्यामध्ये असं आहे, की आत्तापर्यंत गणितामध्ये ज्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या आपण शिकलो नाही. म्हणजे अर्थनियोजनाचा बेस कुठं आपल्याला नव्हता. आता याच्यामध्ये काय आहे, यावर्षी अर्थनियोजन प्रकरणामध्ये काय आहे, की बाबा जी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, वस्तू आणि सेवा कर याविषयी आपल्याला माहिती दिली. तर या प्रकरणाकडे बघताना मला बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्काला आहे हे प्रकरण. ॲक्चुअली बोर्डाच्या परीक्षेला 8 मार्काला या प्रकरणावर प्रश्न विचारले जातात. तर 8 मार्काला आहे म्हणून मी या प्रकरणाचा अभ्यास करायचा का? नाही. तर या प्रकरणाचा अभ्यास का करायचा? तर या प्रकरणाचा उपयोग मला लगेच आहे. म्हणजे तुम्ही वर्गाच्या बाहेर ते प्रकरण शिकून पडल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही एखाद्या दुकानात जाल, तुम्ही मोबाईल घेतला असेल या दिवाळीमध्ये किंवा कोणी फ्रिज घेतला असेल, कोणी काय-काय घेतलं असेल, त्याची एक पावती असते. तर त्या पावतीवरती जी दिलेलं असतं. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जी दिलेला असतो. ती पावती बघा. तुम्ही तुमच्या मोबाईल विकत घेतलेल्याची पावती, तुम्ही घरामध्ये फ्रिज घेतला असेल त्याची पावती, तुमच्याकडे टीव्ही घेतली असेल त्याची पावती, ज्या तुम्ही गोष्टी इलेक्ट्रिकल वस्तू घेतल्या असेल त्याची जर तुम्ही पावती बघितली, तर त्या पावतीवरती सगळं असतं. त्या पावतीवरती जी नंबर सुद्धा असतो. त्या पावतीवरती तुमची किंमत असते त्या वस्तूची आणि त्याचबरोबर त्या वस्तूवर सी किती लागला, एस किती लागला हे माहिती असतं. तर मित्रांनो बघा आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स भरतो. तसा जी सुद्धा आपण भरतो वेगवेगळ्या वस्तू आणल्यानंतर. मी समजा आता हा माझ्याकडे माईक आहे. हा माईक ज्यावेळेस घेतला त्यावेळेस 2000 ला माईक घेतला. त्याच्यावर जवळपास 18% मी जी दिला. म्हणजे ₹360 साधारणतः त्यावरती मी जी दिलेला आहे. म्हणजे हा जी आपल्या रोजच्या व्यवहाराचा आहे. त्याच्यामुळे त्या दृष्टीने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तुम्ही 2-3 पावत्यांचं जरी नीट ऑब्झर्वेशन केलं तुम्ही, तरी तुम्हाला तो धडा जो आहे तो चांगल्या प्रकारे समजेल. त्याच्याकडे थोडंसं पॉझिटिव्हली बघा. जी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स कुठलीही वस्तू घेतली. समजा मी हे माईक घेतला मगाशी म्हटलं 2000 ला माईक घेतला. त्याच्यामध्ये ₹360 मी टॅक्स दिला. पण तो ₹360 टॅक्स आहे. तो कुणाकडे जाणार आहे? तर त्याच्यातला अर्धा टॅक्स जो आहे तो राज्य सरकारकडे जातो. म्हणजे ₹180 आणि अर्धा टॅक्स जो आहे तो केंद्र सरकारकडे जातो. राज्य सरकारकडे जातो त्याला आपण एस म्हणतो. स्टेट्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आणि केंद्र सरकारकडे जातो त्याला आपण सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणतो. म्हणजे तो टॅक्स 2 सरकारांकडे जातो. एक तर एस आपण एकाला म्हणतो आणि एकाला सी तर तो 2 ठिकाणी जात असतो. तर त्या अनुषंगाने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे, की बाबा मला या प्रकरणाचा उपयोग माझ्या रोजच्या व्यवहारामध्ये आहे. आणि त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुम्हाला शेअर मार्केटची माहिती आहे. म्हणजे शेअर मार्केटची सुद्धा माहिती आहे म्हणजे ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये भविष्यात उपयोगी पडणार आहे. म्हणजे या पुस्तकामध्ये हा धडा दिलाय तुम्हाला पेपरमध्ये मार्क मिळवण्यासाठी नाही. तर भविष्यामध्ये तुमच्याकडे आलेले पैसे तुम्ही कसे इन्व्हेस्ट करावे त्यासाठी दिलाय. त्याच्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास जी प्रकरणं 12-12 मार्काला आहेत त्याच्यापेक्षा या प्रकरणाचा उपयोग तुम्हाला तुमच्या भविष्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करत असताना बाबा मला परीक्षेत 8 मार्क पडायचे म्हणून नाही करायचा. तर मला भविष्यामध्ये काहीतरी करायचं आहे. त्या अनुषंगाने आपण या प्रकरणाकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं.